मराठी न बोलता येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही, याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलेलं आहे। त्यांना संधी देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणालेले आहेत। मराठी शिकण्यासाठी दुसरी तिसरी देखील संधी आहे। कोणाला आणखी संधी हवी असेल तर ती देखील देऊ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। तर नियमबाह्य कारवाई झालेली नाही असंही परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं। बोलचालापुरतं मराठी शिकवण्याकरता त्यांना सांगितलेलं आहे, तीही संधी दिलेली आहे आणि पुन्हा दुसरी संधी दिलेली आहे, तिसरी संधी दिली आहे। आताही कोणाचाही लायसन्स रद्द केलेला नाही, संधीच दिलेली आहे। मला असं वाटतं की अपेक्षा ठेवणं की बाबा महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी शिका हे गैर नाही, पण एवढं मात्र सांगतो आमचं सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही। आणि जर त्यांना असं वाटत असेल की आम्हाला अजून संधी पाहिजे आहे, आम्हाला अजून वेळ पाहिजे आहे, तर त्यांना वेळही वाढवून द्यायला सरकार तयार आहे। कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन कुठल्याही आरटीओ अधिकाऱ्यांनी जर नाहक रिक्षा टॅक्सी चालकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा तुमचं लायसन्स रद्द करण्यात येईल, तुमचा बॅच रद्द करण्यात येईल किंवा केलं असेल, अशा जर माझ्याकडे काही तक्रारी आल्यात किंवा जर 20,000, 25,000, 25,000 इवन 10,000 काय 500 रुपये जरी फाईन कोणी जर मारला असेल तर ते बेकायदेशीर आहे, असं होता कामा नये। कारण नसताना कायद्याच्या बाहेर जाऊन जर आरटीओचे अधिकारी चुकीची भूमिका घेत असेल तर त्यांना सुद्धा कारवाईला सामोरं जावं लागेल।